काम करणारा फील्डवर आहात तर तुम्हाला तुमचं जर जीवन यशस्वी करायचं असेल, स्वावलंबी जीवन जगायचं असेल तर मित्रांनो वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचा तर वाचा. हे जर ध्येय तुम्ही डोळ्यासमोर ठेवला तर खूप मोठी आपली जिम्मेदारी आपल्यावर आहे. येणारं भारताचं नेतृत्व तुमच्यातून घडणार आहे. तुमच्यातून एक बाबासाहेब रमाई जिजाऊ इथं घडणार आहे. त्यासाठी तुम्हाला एकच काम करावं लागणार आहे, पुस्तक हातात घ्यावं लागणार आहे. ते जर पुस्तक हातात घेतला तर तुम्ही मस्तक तुमचं व्यवस्थित राहणार आहे आणि तुम्ही एक वेगळ्या दिशेनं तुम्ही जाणार आहात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज वेगवेगळे रील्स आपण पाहतो. रील्स आम्ही पुढे ढकलतोय, शोधतोय काय मलाही माहित नाही, पण वर्ग वर ढकलतोय. पण पुण्या दिशेनं चालले याची जाणीव आपल्याला नाहीये. धन गया तो कुछ नहीं गया, धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा फार गया और चारित्र गया तो सब कुछ गया. माझ्या विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे. आपल्या जीवनामध्ये सगळ्यात अनमोलचं चीज असेल तर चारित्र्य. त्या चारित्र्याला डाग लागणार नाही अशी भूमिका तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. एखादा व्यक्ती आपल्याकडे कशा भावनेनं बघतो याचं चिंतन तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही 18 तास अभ्यास उपक्रमामध्ये विपश्यना हा विषय घेतलेला. विपश्यना मेडिटेशन, ध्यान केंद्र, हृदयरोग आपले सरपदस्त डॉक्टर पुंडे साहेबांनी हा विषय आम्हाला घेण्यासाठी आवर्जून सांगितलाय आणि ते विषय आम्ही 1 तास सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत तो विषय घेतलेला आहे. एकाग्रता चित्ते. तुम्ही करत असलेला अभ्यास करताय का आणि अभ्यास पुस्तक डोळ्यासमोर घेतली तर डोक्यात बसते का, ह्याच्यासाठी एकाग्रता चित्त हे आवश्यक आहे. त्याला म्हणतात ध्यान केंद्र. त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये जर खरंच उज्ज्वल व्हायचं असेल, आपल्या आई वडिलांचं स्वप्न पाहायचं असेल तर तुम्हाला वाचनाशिवाय पर्याय. काल मी मुख्य स्टेशनच्या पोलीस स्टेशनमध्ये हिमगिरे साहेब बसलो. 18 वर्षाची मुलगी आली आपल्याच तालुक्यात. कालचीच घटना आहे. मी साहेब केंद्रे साहेब आणि मी बसलोय. खरंच सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चुकीचा दिशेने आपण चाललोय. ती मुलगी म्हणते साहेबाला, साहेब मला माझ्या वडिलांवर गुन्हा दाखल करायचा. मी एकदम परेशान झालो. मला का पीएस साहेब कसं का बाई, माझं एका मुलावर प्रेम आहे, माझ्या वडिलांचा विरोध. मी एका परेशान झालो.